नमस्कार मित्रांनो, प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजकालच्या मुलांना आपला जो खेळ आहे तो मोबाईलमध्ये गेमिंग खेळ दिसतो. मोबाईलमधल्या गेमिंग खेळ आणि मोबाईल याच्या व्यतिरिक्त मुलांना आज काहीच घरातून बाहेर पडण्यासारखं वाटत नाही. आणि मैदानी जे खेळ होते, पूर्वीचे मैदानी खेळ ते कुठेतरी विरळ होत चालले आहेत असं दिसत येत आहे. आणि म्हणूनच काही लोक म्हणतील की काही ठिकाणी ग्राउंड नाही आहे, काही जागा नाही आहेत. परंतु आहे ना मित्रांनो, आहेत, सर्व ठिकाणी आहेत. परंतु आपणच त्या बंद केलेल्या आहेत. मुलाला मैदानी जे खेळ आहेत ते खेळासाठी आपण पाठवत नाही, प्रॅक्टिस करत नाही. आणि म्हणूनच कुठेतरी कमतरता वाटते. आणि आता आपल्या सुरक्षा रक्षकांनासुद्धा वाटत असेल की मित्रांनो, आपण जे मैदानी खेळ जे पहिले खेळले होते, खो खो, कबड्डी, कुस्ती, इकडे तर विषय असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये आपले कामगार कल्याण मंडळ आहे. आणि कामगार कल्याण मंडळाचे फायदे कसे घ्यायचे मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज आहेत, असंख्य असे व्हिडिओज आहेत. ते 1-2 वर्षापूर्वीचे ते आवर्जून पहा मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की आपण त्याच्यामध्ये संपूर्णतः माहिती ठेवली. नव्याने आपण माहितीसुद्धा त्याच्यामध्ये घेणार आहोत. परंतु सध्या आपल्याला त्याची जी माहिती घेण्याकरता आपल्याला वेळ मिळत नाही, किंवा ते अधिकारी जे असतील कामगार कल्याण मंडळाचे ते आपल्याला भेटत नाहीत. आता माझी तुम्हाला वेळ माहीतच असेल, सगळी धावपळीचीच आहे. तर त्यांच्याकडून मिळाल्यानंतर संपूर्णतः माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेलच मित्रांनो. पण आत्ता सध्या जो काही महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आत्ता आपल्या दादर परेल या ठिकाणी, प्रभादेवी या ठिकाणी आयोजित केलं आहे कामगार कल्याण मंडळाने. आणि जवळजवळ आज तो संपतोय. आणि आज आपले सुरक्षा रक्षकसुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला होता. धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक, ह्या ठाण्यामधून सुद्धा एक टीम आपली सुरक्षा रक्षकांची त्या ठिकाणी होती. फार छान वाटलं मित्रांनो. त्या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक, आज मला जाऊन भेटता आलं त्यांना, सुरक्षा रक्षकांना, आणि धावती भेट झाली. आणि मॅच सुरू झाली होती. मॅच सुरू झाल्यानंतर मी तिथे थोडा वेळ थांबलो आणि मग तिथून लगेच मला यायचं होतं सानपाड्याला, त्याकरता मी तिथून निघालो. परंतु हे कबड्डीचं जर मित्रांनो खेळ जर पाहिला तर फार छान आहे. तुम्हालाही वाटत असेल की आपल्याने सहभाग घेता यावा, आपल्याने असं करावं मित्रांनो. नक्कीच आपल्या काही सुरक्षा रक्षकांना, सुरक्षा बांधवांना याची काही माहितीच मिळाली नाही. आणि हे जो खेळ आहे, जी स्पर्धा आहे, ती स्पर्धा आपल्याला माहिती नसल्यामुळे बरेच सुरक्षा रक्षक आपले नाराज झाले असतील, किंबहुना म्हणाले असतील की अरे आम्हाला आधी माहीत झालं असतं तर बरं झालं असतं, आम्हीही टीम त्या ठिकाणी दिली असती, आम्हीही टीमचे सहभागी घेऊन आमचाही तिथे खेळ प्रदर्शन त्या ठिकाणी झालं असतं मित्रांनो. पण काय करणार, आता आपल्याला लेट समजलं. आणि सुरक्षा रक्षक मंडळाच्या, आपला जो काही सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्यांनीही काही नोटिफिकेशन काढलं नाही की असं काही आहे किंवा काय. कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिसमधून निघालं होतं मित्रांनो ते, परंतु ते आपले सुरक्षा रक्षक त्याच्यात सहभाग घेणार आणि आपलं मग त्याच्यात आहे का, आपल्याला सहभाग घेता येतो का, हेच माहिती नाही ना मुळात. त्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण झाला आमच्या सुरक्षा रक्षकांच्यामध्ये. आणि मग घ्यायचं की नाही घ्यायचं, करायचं तर काय करायचं, कशा पद्धतीने करायचं हे माहिती नाही, फायदे कसे घ्यायचे हेच माहिती नाही आपल्याला. कारण कामगार कल्याण मंडळाचे फायदे काय आहेत मित्रांनो हे आपण कधी जाणत नाही. जुने जे आपले व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलमध्ये जाऊन पहा मित्रांनो. आणि ते चॅनलमधले जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही प्रसारित किंवा व्हायरल किंवा इतर शेअर करत चला मित्रांनो. ती माहिती महत्त्वाची आहे. वारंवार त्याच गोष्टीची माहिती मित्रांनो नव्यानं आता देण्याकरता नव्यानं मला सगळं काय त्या गोष्टी करावं लागतील. परंतु आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल असताना आपण थोडीशी जर त्याची कल्पना घेतली, माहिती घेतली, तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या आपल्या सहकार्यांना होतो मित्रांनो. आता पुढे कुस्तीचं सुद्धा आहे. 9 तारखेनंतर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित होते मित्रांनो. महाराष्ट्रातले सगळे कामगार विश्वातले जे कोणी कामगार कल्याण मंडळाशी निगडीत जोडले गेलेले आहेत ते सगळे, प्रत्येकजण त्या ठिकाणी येतो आहे. आणि त्या ठिकाणी कुस्तीचं सुद्धा स्पर्धा आहे, त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये ते सहभाग घेणार आहेत. आपले काही सुरक्षा रक्षक म्हणतील की आम्हालाही साहेब सहभाग घ्यायचा आहे. चला मित्रांनो, काय हरकत नाही, आपणही आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या तर्फे आपल्याला काय करता येतं का हेही पाहू. आता हे कामगार कल्याण मंडळाचे बऱ्याचशाच गोष्टी आहेत मित्रांनो.
फक्त क्रीडा आणि हे नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. तर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुमच्या कुटुंबामधील त्यांना शिकायचं असेल, मुलांच्या शिक्षणासाठी सर्व काही त्याच्यामध्ये फायदे आहेत मित्रांनो. ते फायदे आपल्या आजूबाजूला कोणाला माहिती असतील तर माहिती करून घ्या. आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये आहेत त्याची माहिती करून घ्या. मित्रांनो, आता म्हणत असाल की तुम्ही आपण काय करायचं? आपण सुद्धा मित्रांनो सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आपण ही संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक असे उपक्रम राबवतोय. तर मित्रांनो, काही सुरक्षा रक्षक म्हणाले की साहेब आपण हाही एक सुरक्षा रक्षकांचा कला क्रीडासाठी हा उपक्रम राबवावा का? मित्रांनो, तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, आपण हे कबड्डी, खो खो, कुस्ती या ज्या काही स्पर्धा आहेत या स्पर्धासुद्धा आपण या आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवाव्यात का, कराव्यात का, आणि ते कशा पद्धतीनं काय काय करावं लागतं त्यासाठी टीम बनवावी लागेल. आपल्या सुरक्षारक्षक किती उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला आहे. खेळू शकतात आपले सुरक्षारक्षक. कबड्डी, खो खो, कुस्ती हे 3 विभाग आहेत की असे चांगले सुरक्षारक्षक आहेत. महिला सुरक्षारक्षक पण आहेत. महिलासुद्धा त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुढे येऊ इच्छितात. अशा सर्व सुरक्षारक्षक आणि महिला सुरक्षारक्षकांनी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहायचं की मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे. आणि पर्सनल आपला व्हॉट्सअप क्रमांक माझा आहेच. त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण आवर्जून मेसेज करा. आपले डबरे साहेबसुद्धा कबड्डीचे कोच आहेत आणि ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी अंपायरिंगसुद्धा करतात. आपले डबरे साहेब त्यांनीसुद्धा एक टीम वगैरे बनवूया, असं काय करूया. मध्यंतरी ते म्हणत होते की आपल्या सुरक्षा रक्षकांच्या सुद्धा अशा टीम आपण बनवूया आणि त्याच्यामध्ये थोडं का होईना पण आपण चालू करूया. आता या गोष्टीला कुठंतरी चालना येईल मित्रांनो. सुरक्षा रक्षक तयार होतील, सुरक्षा रक्षक तयार झाले, महिला सुरक्षा रक्षक तयार झाले तर नक्कीच मित्रांनो त्यामध्ये आपल्याला या काही ना काहीतरी करता येईल मित्रांनो. नक्कीच करता येईल. आपण सजेशन आपलं जे काय आपलं मत असेल ते मत कुठं प्रकट करायचं आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच मित्रांनो मत प्रकट करा. आणि आपल्या मुलांच्यासाठी सुद्धा मित्रांनो आपल्या मुलांच्यासाठी सुद्धा हे जे काय खेळ आहेत ते खेळ खेळता आले पाहिजे. तर त्यांचीसुद्धा मन ह्याच्यामध्ये लागलं पाहिजे. मोबाईलमधून बाहेर आलं पाहिजे, खेळलं पाहिजे. थोडं जे शारीरिक जे खेळ आहेत ते खेळले पाहिजेत असं मित्रांनो सर्वांना वाटतं. काही हरकत नाही. आणि या ठिकाणी चीअरअप करण्याकरताना मित्रांनो आपले सुरक्षा रक्षक असणं जरुरीचं आहे. आज जो खेळ आपले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कबड्डी खेळत होते त्यांना चीअरअप करण्याकरता, त्यांना प्रतिसाद देण्याकरता जर सुरक्षा रक्षक आणि आपले इतर सहकारी जर जमले असले तर किती त्यांना आनंद झाला असता मित्रांनो. खूप आनंद झाला असता. त्या ठिकाणी चीअरअप करण्याकरता आपले माहीतच नसल्यामुळे कोणी पोचलू शकलं नाही. मलाही लेट माहिती झालं म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. पण या ठिकाणी किती आनंद झाला असता त्या सुरक्षा रक्षक, किती मजा आली असती. आपल्याला विचार करा मित्रांनो, त्या ठिकाणी आपण पोचलो असतो ना आपली टीम सुरक्षा रक्षकांची म्हणून आपण चीअरअप केलं असतं. किती त्यांना प्रतिसाद छान मिळाला असता मित्रांनो. नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.